कल्पना करा, रात्रीचा काळाकुट्ट अंधार. समोर उभा आहे अभेद्य कोंढाणा किल्ला. किल्ल्यावर हजारो शत्रू सैनिकांचा कडेकोट पहारा. आणि त्या किल्ल्याकडे निर्धाराने पाहणारा एक मावळा. तो होता सुभेदार तानाजी मालुसरे. इतिहासात अनेक युद्धे झाले, पण काही योद्धे आपल्या पराक्रमामुळे अमर होतात. तानाजी मालुसरे हे त्यापैकीच एक. तानाजींचा जन्म उमरठे गावात झाला. बालपणापासूनच ते धाडसी, चपळ आणि शूर होते. शिवाजी महाराजांसोबत त्यांचे बालपण गेले. डोंगरदयात फिरताना, तलवारबाजी शिकताना आणि स्वराज्याची स्वप्ने पाहताना ही मैत्री अधिक दृढ झाली. शिवाजी महाराजांसाठी तानाजी फक्त एक सरदार नव्हते, ते त्यांचे जिवलग मित्र आणि विश्वासू सहकारी होते. स्वराज्य उभं राहत असताना तानाजी प्रत्येक मोहिमेत आघाडीवर असायचे. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक मावळ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. संकट कितीही मोठं असलं तरी तानाजी कधी मागे हटले नाहीत. 1670 कोंढाणा किल्ला परत स्वराज्यात आणण्याची वेळ आली. हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. जो कोंढाणा जिंकेल तो पुणे प्रदेशावर मजबूत पकड ठेवू शकत होता. शिवाजी महाराजांनी ही मोहीम तानाजींवर सोपवण्याचा निर्णय घेतला. पण त्याच वेळी तानाजींच्या घरी त्यांच्या मुलगा रायबाच्या लग्नाची तयारी सुरू होती. घरात आनंदाचं वातावरण होतं. नातेवाईक जमले होते. लग्नाच्या तयारीला वेग आला होता. अशातच महाराजांचा निरोप आला. स्वराज्याला तानाजींची गरज होती. क्षणाचाही विलंब न करता तानाजी उठले. त्यांनी कुटुंबाकडे पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. या एका वाक्यात त्यांचं संपूर्ण आयुष्य दडलं होतं. त्यांच्यासाठी वैयक्तिक आनंदापेक्षा स्वराज्य मोठं होतं. रात्रीच्या अंधारात तानाजी आपल्या निवडक मावळ्यांसह कोंढाण्याच्या पायथ्याशी पोहोचले. सरळ दरवाजातून हल्ला करणं अशक्य होतं, म्हणून त्यांनी कठीण कड्यावरून चढाई करण्याचा निर्णय घेतला. दोरीच्या सहाय्याने मावळे एकामागून एक वर चढू लागले. किल्ल्यावर पोहोचताच भीषण युद्धाला सुरुवात झाली. तलवारींची टक्कर, रणगर्जना आणि स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावलेले मावळे. या लढाईत तानाजींनी अतुलनीय शौर्य दाखवलं. ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. शरीर थकलं, जखमा वाढत गेल्या, पण हातातील तलवार थांबली नाही. अखेर तानाजींनी रणभूमीवर वीरमरण स्वीकारलं. त्यांच्या बलिदानानंतरही मावळ्यांनी लढाई सुरूच ठेवली. शेलार मामांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी अखेर कोंढाणा जिंकला. जेव्हा ही बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली, ते काही क्षण शांत राहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांच्या तोंडून इतिहासात अजरामर झालेले शब्द बाहेर पडले. गड आला, पण सिंह गेला. हे वाक्य आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला स्पर्श करून जातं. तानाजी मालुसरे यांनी आपलं आयुष्य, कुटुंब आणि सुख यांचा विचार न करता स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलं. म्हणूनच इतिहास त्यांना केवळ एक योद्धा म्हणून नाही, तर शिवरायांचा सिंह म्हणून ओळखतो. त्यांचा पराक्रम, त्यांची निष्ठा आणि त्याग आजही प्रत्येक पिढीला स्वराज्यासाठी जगण्याची प्रेरणा देतो. जय भवानी, जय शिवराय.